आपण माणसाच्या पार्ट बद्दल थोडा विषय मांडणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, पार्ट हा विषय माणसाच्या जीवनामध्ये अगदी महत्त्वाचा विषय. पार्ट, मग तो पार्ट छोटा असेल, मोठा असेल, अगदीच मोठा असेल, पण पार्ट हा सगळ्याच्या जीवनामधील महत्त्वाचा भाग आहे. मग तिथं पक्षी असेल, प्राणी असेल, माणूस असेल, बाई असेल, एवढंच काय सर्व सजीव, सर्व सजीव सृष्टीवर पार्ट सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे भाग पडतात, लहान, त्याच्यापेक्षा मोठा, आणि काही काही पार्ट तर तुम्ही बघितलेच असेल. असा माणूसच नाही की ज्याच्या नजरेत पार्ट आला नाही. माणसाचा पार्ट आला नाही, पक्ष्याचा पार्ट आला नाही, प्राण्याचा पार्ट आला नाही. काही काही पार्ट तुम्ही बघितलेत, अगदीच अवाढव्य. छोटे मोठे तुम्ही बघितलेत, हो आम्ही बघितले छोटे मोठे पार्ट, पण काही काही पार्ट खूप मोठे आहेत. तुम्ही बाईच्या बाबतीत पार्ट बघितले असतील, पशुच्या बाबतीत, पक्षाच्या बाबतीत, सर्व सजीव सृष्टीच्या बाबतीत थोडेफार बघितले असतील. पार्टचा विषय तुमचा पण आहे, पाहिलाच असन, बघितला असन, ऐकला असन. पण हा पार्ट जो आपण आता बोलणार आहोत, काही पार्ट हे सामावून घ्यायचं काम करतात, काही पार्ट हे सामावून घेत नाहीत. बरोबर आहे ना? बाईकडे जो पार्ट आहे सामावून घेणारा आहे, माणसाकडे जो पार्ट आहे हा पण थोडाफार सामावून घेणारा आहे. पशु पक्ष्याकडे पण सामावून घेणारे पार्ट आहेत. पार्ट म्हणजे काय, हा विषय आपण जे मांडू राहिलो, या बाबतीत आपण जे बोलू राहिलो, पार्ट म्हणजे एक हिस्सा, एक भाग. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये या पार्टला मोठं अगदी मोठं स्थान आहे, महत्त्वाचं स्थान आहे. पार्ट म्हणजे महत्त्वाचं स्थान. एक भाग, त्या भागाला महत्त्वाचं स्थान. एक हिस्सा, त्या हिस्स्याला महत्त्वाचं स्थान. माणसाच्या आयुष्यामध्ये पार्टला खरंच अगदी मोठं स्थान आहे. बाईच्या बाबतीत बी पार्टला अगदी मोठं स्थान आहे, प्राण्याच्या बाबतीत बी अगदी मोठं स्थान आहे. त्या स्थानाबद्दल आपण, त्या भागाबद्दल बोलून राहिलो. काय आहे ना, माणसाकडे जो पार्ट, जो भाग, जो हिस्सा तुम्ही बघितलाय, खूप सारा अगदी दैनिक, अगदी कष्टात, हालापेष्टात, दुःख दैनिक, दुःख दर्दमध्ये चाललेला आहे. माणसाचा भाग आयुष्याचा दुःख दैनिक चाललाय, कमावता चाललाय, पैशाच्या मागं लागता चाललाय, कुठल्या एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागता चाललाय. खोटं आहे का? चाललाय. 90% भाग माणसाचा हा धनाच्या पाठीमागं, पैशाच्या पाठीमागं, सुखाच्या पाठीमागं पळण्यात चाललेला आहे. भाग, पार्ट. तुम्ही म्हणसान पार्टबद्दल बोलत होते ना, आता भागाबद्दल. भाग आहे आणि पार्ट म्हणजे भाग, हिस्सा. आपण त्याच्याबद्दल बोलू राहिलो की माणसाच्या आयुष्यातला भरपूरसा भाग हा दुःख दैनिक जातो आणि थोडासा चैनीत जातो. बाईचा विषय आपण बोललो की बाईकडा जो पार्ट आहे, जो हिस्सा आहे, सामावून घेण्याच्या पण गोष्टी आपण बोललो. सामावून घेणारा पार्ट, सामावून घेणारा भाग माणसाकडे पण आहे, बाईकडे पण आहे. माणसानं एकमेकाला, पती पत्नीला साथ दिली, पत्नीनं पतीला, पतीनं पत्नीला, नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला, एकमेकाला साथ संगत जी देत आहे, जे प्रेम जिव्हाळा देत आहे, त्याच्यामधून एकमेकाला सामील केल्या जाते, समाविष्ट केल्या जाते, एकमेकाला सामावून घेतल्या जाते. सुखामध्ये, दुःखामध्ये, चैनीमध्ये, आरामामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला सामावून घेतल्या जातात. म्हणून थोडंफार माणसाच्या जीवनामध्ये आनंदाची एक लहर येऊन जाते. अन्यथा माणसाकडे दुःख, दैन, हालापेष्ट आणि कष्ट हे अगदी घट्ट बांधलेले गाथोडं आहे की जे आयुष्यभर आपल्याला वाहता त्याचं ओझं
पुढं चालत चालत नेता नेता अगदी कंटाळवाणं जीवन झालेलं आहे माणसाचं. सुख कमी आणि दुःख जास्त. म्हणून आपण जे बोलणार होतो, जे आता तुम्हाला सांगितलंय की भाऊ, माणसाचा भरपूर मोठा वाटा, मोठा पार्ट, मोठा भाग हा दुःखदैनीचा आहे. बरोबर ना? त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवून, बरोबर ना? काय मंडळी, मी आज आपल्या समोर जे थोडक्यात मांडलं की माणसाचं आयुष्य हे एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. जवरक चाललं तवरक चाललं. पण सुखाचा काळ, सुखाचा भाग, सुखाचा हिस्सा थोडा कमी आहे. दुःखाचा अगदी मोठा आहे. तुम्ही बघताय तुमच्या मागं बी दुःख दैन सुरू आहे. या जगावर, या पृथ्वी तलावावर ज्याच्याकडं सुखच सुख आहे, दुःख पाहायला नाही, असे माणसं भेटणं मुश्किल आहे. असे माणसं भेटणं नाही. प्रत्येकाच्या मागं आपापल्या परीनं, आपापल्या कुटुंबात, आपापल्या प्रपंचामध्ये दुःख हे ठरलेलं आहे. दुःख हे बांधून टाकलेलं आहे आणि ते आपल्याला मरेपर्यंत सुटणार नाही. बरोबर ना? ठीक आहे मित्रांनो, मी आपल्याला जे काही 2 शब्द आपल्या समोर मांडले ते आपल्याला आवडले न आवडले एकदा कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.